कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। अध्याय 10। श्री नरसिंह स्वामींच्या विविध रूपांचे वर्णन। मी तिरुमलदासांची अनुमती घेऊन कुरवपूरकडे प्रवास चालू केला। श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंग रोमांचित होई। मार्गात थोडे अंतर केल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला। दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो। जवळपास ब्राह्मणांचे गाव असल्यास माधुकरी मागता येईल। प्रवास श्रम परिहारासाठी पिंपळ वृक्ष आहे असा विचार करीत होतो। त्या पिंपळाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले। जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याच्या अंगावर जानवे दिसले। मी पिंपळ वृक्षाजवळ गेलो तेव्हा त्या अनोळखी व्यक्तीने मला मनपूर्वक आमंत्रित केले व बसण्यास सांगितले। त्यांचे डोळे करुणा रसाने भरलेले होते। त्यांच्या समोर एक झोळी होती। त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, फक्त एक ताम्र पात्र होते। ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होते। मी त्यांना उत्कंठेने प्रश्न केला, महाशय, आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे भक्त आहात का? तुम्ही या महापुरुषाचे दर्शन घेतले आहे का? मग ते अशा प्रकारे म्हणाले, महोदय, माझा जन्म कुलीन वैश्य परिवारात झाला। माझे नाव सुपैया श्रेष्ठी। माझ्या लहानपणी मला माता पित्याचा वियोग झाला। माझ्या घरी भरपूर धनाच्या राशी होत्या। मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे खरेदी विक्री व्यापार करीत असे। या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरात जाणे व्हायचे। त्या गावच्या चिंतामणी या नावाच्या वेश्येशी जवळीक झाली। मी खूप धनवान ऐशारामासाठी खर्च केले। केवळ देशाच्या पालकाडू या प्रांतातून बिल्वमंगल या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे। तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यासकडून रत्नराशी व घोडे घ्यायचा। कधी कधी आम्ही दोघे जण मिळून व्यापार करीत होतो। आमच्याकडून सम्राट व राजे उच्च जातीचे घोडे विकत घेत होते। दुर्दैवाने आम्ही दोघे वेश्येच्या संगतीमुळे भ्रष्ट झालो। अरबांशी थोडा काळ आमच्या दोघांचा व्यापार चांगला चालला। त्यानंतर अरबांनी आमच्याकडून पुष्कळ धन घेऊन चांगल्या ऐवजी खूप हलक्या जातीचे घोडे आम्हाला दिले। व्यापारामध्ये आमचे मोठे नुकसान झाले। व्यापारातील नुकसानीबरोबर आमची संपत्ती देखील नष्ट झाली। माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली। मला एक मंदबुद्धी पुत्र होता, त्याचाही अकाली मृत्यू झाला। बेटा, सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्र जेथे आहे ते पिटिकापूर माझे मूळ गाव। मी अज्ञानी असल्याने देव ब्राह्मणांचा अपमान करीत होतो। कर्ज वसुलीसाठी मी क्रूर मार्गाचा अवलंब करीत होतो। एकदा अप्पलराज शर्मांच्या घरी ऐनवल्लीहून त्यांचे बरेच नातेवाईक आले। त्या सगळ्यांच्या भोजनाची व इतर सोय करण्यासाठी अप्पलराजांजवळ पुरेसे धन नव्हते। श्रेष्ठींचे कुलपुरोहित असल्या कारणाने श्रेष्ठींची भेट घेतली असती तर त्यांनी सर्व सामुग्री विनामूल्य दिली असती, मग ते दान झाले असते। परंतु श्री अप्पलराज शर्मा कोणतेही दान स्वीकारित नसत। नाईलाज म्हणून त्यांनी 1 वराह एवढ्या रकमेचे जिन्नस माझ्या दुकानातून उधार घेतले। नातेवाईक गेल्यावर माझी रक्कम परत करण्यासाठी अप्पलराजांना मी हैराण केले। माझ्याकडे धन नाही, मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करेन असे राजशर्मा म्हणाले। मी चक्रवाढ व्याज घेण्यात तरबेज होतो। काळ चालला होता। मी व्याजावर व्याज चढवून खोटे हिशोब दाखवून 10 वराह देणे बाकी आहे असे अप्पलराज शर्मास कळविले। तेवढे धन मला देण्यास अप्पलराज शर्मांना आपले राहते घर विकावे लागले असते। त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास अप्पलराज शर्मांना 1-2 वराह दिल्याने हिशोब बरोबर असे मी सर्व लोकांसमोर सांगितले होते। राज शर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता। माझा हा दुष्ट विचार लक्षात येताच व्यंकटपय्या म्हणाले, अरे दुरात्म्या, धनाच्या मदाने अंध होऊन मनास येईल तसे तू वागत आहेस। आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे आहे। तू तुझी वागणूक बदलली नाही तर तुझी मोठी हानी होईल। ज्वलंत अग्नीपेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले कष्ट देतोस, या कारणाने रौरवादी नरकात पडशील। एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना कुचेष्टेने म्हणालो, राजशर्मा जर माझे कर्ज फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एका पुत्रास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवू शकतात किंवा ते चाकरी करण्यास येऊ शकतात। एक मुलगा आंधळा व दुसरा पंगू, तिसरा हा श्रीपाद केवळ 3 वर्षाचा। मग माझे कर्ज कसे फेडून जाऊ शकेल?
असे ऐकून श्रेष्ठींचे मन फार दुखावले. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसले व म्हणाले, आजोबा, मी असताना भय कसले? हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप यांचा संहार मीच केला, तर सुबैयाचे कर्ज फेडणे मला कठीण आहे काय? असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले, अहो, तुमचे कर्ज मी फेडीन. चला तुमच्या दुकानात. मी दुकानात काम करून कर्ज फेडीन. कर्ज फिटल्यावर मात्र तुमच्या घरी लक्ष्मी देवी राहणार नाही. नीट विचार करा. गर्वाने अंध झालेल्या व स्वभावाने दुष्ट असलेल्या मी त्या प्रस्तावास संमती दिली. व्यंकटप्पया श्रेष्ठी श्रीपाद प्रभूंना आपल्या खांद्यावर उचलून माझ्या दुकानात घेऊन आले व म्हणाले, सुबैया, श्रीपादांच्या ऐवजी मी तुझ्या दुकानात काम करतो, चालेल का? मी ते अमान्य केले. इतक्यात दुकानात एक जटाधारी संन्यासी आला आणि सुबैया श्रेष्ठींचे दुकान कोठे आहे असे त्याने विचारले. मी त्याला सांगितले की मी सुबैया श्रेष्ठी असून ज्या दुकानाच्या जवळ आपण भेटलो आहोत ते दुकान माझेच आहे. नंतर तो म्हणाला, महोदय, मला ताबडतोब एका तांब्याचे भांडे हवे आहे. किंमत जास्त असली तरी चालेल. कृपया तुम्ही मला ते तांब्याचे भांडे दिल्यास मी ते घेऊन लगेचच निघून जाईन. माझ्या दुकानात 32 तांब्यांची पात्रे होती, परंतु मी त्याला म्हणालो की माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे आणि 10 वराह देऊ शकत असाल मी ते देईन. तो चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पया श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्याशास द्यावे. श्रीपाद त्याला कबूल झाले. श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र संन्याशास दिले. श्रीपाद हसत होते. तो जटाधारी साधू सुद्धा हसत होता. श्रीपाद संन्यासाला म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण झाली. तुझ्या घरी लक्ष्मी देवी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून स्वगृही जा. तुझी पत्नी आणि मुले तुझी वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघाला. व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि अप्पारा शर्मा यांचा अपमान करावा अशी माझी इच्छा होती. माझी इच्छा त्या दिवशी पूर्ण झाल्याने मी अहंकाराने म्हणालो, आज एका तांब्याच्या भांड्याच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला. अप्पाराजकडून यायचे असलेले 10 वराचे कर्ज फिटले असे वाटते. म्हणून या क्षणापासून श्रीपाद कर्जबंधनातून मुक्त झाले. तथापि व्यंकटप्पया श्रेष्ठींना वाटत होते की ते विधान गायत्री देवीच्या साक्षीने शपथ घेऊन केले जावे. मी दुर्भागी व्यक्ती म्हणून तशी शपथ घेतली. बेटा शंकरभट्टा, सिद्ध पुरुष आणि अवधूतांकडून त्यांच्या कृपेचे प्रतीक म्हणून तांब्याचा एक तुकडा जरी मिळाला तरी प्राप्तकर्त्याला अपमान धन प्राप्त होते. तो संन्यासी किती भाग्यवान होता. दत्तप्रभूंचे नूतन अवतार असलेल्या श्रीपादांची कृपा म्हणून त्याला तांब्याचे भांडे श्रीपादांकडून प्राप्त झाले. मी अत्यंत दुर्भागी होतो. त्या क्षणापासून माझ्या शरीर, मन आणि आत्मा यामध्ये चमकणाऱ्या लक्ष्मी देवीच्या स्फुलिंगांचा लोप होऊ लागला. श्रीपादांच्या लीला अकल्पनीय व अचिंत्य असतात. त्यांच्या उपस्थितीत उच्चारलेला प्रत्येक शब्द सत्य होतो. माझ्याकडे 32 ताम्रपात्रे असताना सुद्धा मी माझ्याकडे फक्त एकच आहे असे खोटे बोललो. श्रीपादांनी माझ्या असत्य वचनाला सत्यात परिवर्तित केले. श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी व श्रीपाद घरी गेल्यानंतर मी दुकान तपासले तर 31 भांड्यांऐवजी एकच ताम्रपात्र तेथे होते. मला 10 वराह मिळाले पाहिजेत असा खोटाच हिशोब मी दाखविला होता. या लीलेद्वारे श्रीपादांनी अप्पारा शर्मांचे काही संशय दूर केले. सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो. प्रातसंध्येच्या समयी आणि सायंसंध्येच्या वेळी अग्नी उपासना करणे विशेष फलदायी असते. अरुणोदय काळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्तोत्रांनी सिद्ध असतात. सायंकाळी या सर्व शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात. यावर मी म्हणालो, महाशय, दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी पूर्वी ऐकले होते, परंतु दान स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले. या गोष्टीचा अर्थबोध होऊ शकला नाही. एवढेच नाही तर श्रीपाद श्री दत्तात्रयांचे अवतार असे म्हणतात, तेच नरसिंह अवतार, शंकराचा अवतार असे वेगळ्या पद्धतीने सांगितले जाते. शिवांमध्ये अनुसयेचे तत्व कसे अंतर्भूत आहे हे समजत नाही. कृपया खुलासा करावा. तेव्हा सुबैया श्रेष्ठी म्हणाले, तू भुकेला आहेस. कुणीही याचक तुमच्या घरी अन्नाची याचना करीत आल्यास त्याच्या जातीपातीचा विचार न करता त्याला चांगले अन्न खायला व चांगले पाणी प्यायला द्यावे. अशी सूचना श्री वल्लभ आपल्या भक्तांना नेहमी देत असतात. प्रथम तू भोजन कर. जवळच पाण्याचा तलाव आहे.
कृपया सुचिरभूत होऊन मग ये. त्या दरम्यान पलीकडे दिसत असलेल्या केळीच्या झाडांची 2 पाने मी घेऊन येतो. हिरव्या दोडक्याचे वरण व भात आज भोजनास आहे. हे मधुर अमृताप्रमाणे अत्यंत स्वादिष्ट असेल. मला आश्चर्य वाटले. त्या झोळीमध्ये त्या तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. त्यामध्ये अन्नपदार्थ, फळे वा कंदमुळे भाजी नव्हती. वर ते म्हणत होते की दोडक्याचे वरण जेवणामध्ये एक पदार्थ म्हणून उपलब्ध असेल. मी विचार केला की त्याकडे लक्ष न देता तलावावर जाऊन हातपाय धुवून यावे. सुबैया श्रेष्ठी केळीच्या झाडाकडे गेले. सुचिरभूत होऊन मी तलावातून परत आलो. सुबैया श्रेष्ठींनी केळीची 2 पाने आणली. त्यांनी जवळच्या ताडाच्या झाडांची पाने गोळा करून पानांचे लहान रोंड तयार केले. ही चमत्कारिक घटना मी विस्मयाने पाहत होतो. त्यांनी डोळे मिटून क्षणभर ध्यान केले. त्यानंतर त्यांनी जवळच्या तांब्याच्या पात्रातून रोणात पाणी ओतले. त्या रिकाम्या ताम्र पात्रातून पाण्याचा प्रवाह हे आश्चर्य होते. त्याच भांड्यातून वरण काढले व नंतर भात वाढला. आम्ही दोघांनी ते चवदार भोजन प्रसाद म्हणून भरपूर प्रमाणात घेतले. भोजनानंतर ते भांडे पूर्वीप्रमाणे रिकामे होते. शनी प्रदोष समयी केलेल्या शिवार्चनाची फळे. सकल देवता स्वरूप श्रीपाद श्रीवल्लभ. सुबैया श्रेष्ठी पुढे म्हणतात, शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहांमधील राहू व केतू हे छायाग्रह आहेत. राहू शनीसारखी फले देतो, केतू मंगळासमान फले देतो. कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ खूप शक्तिमान असते. चतुर्थी आणि त्रयोदशी या तिथी राहूसाठी बलवान आहेत. शनी प्रदोषाच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मनुष्य पूर्वजन्मात केलेल्या सर्व घोर पापांच्या फलांपासून मुक्त होतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषांचे शमन होते. युद्धे, अपघात, शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू, ऋणग्रस्त व दुःखाने ग्रस्त असलेले जीवन कंठणे याचे कारण मंगळ ग्रह असतो. ऋण म्हणजे पाप व अऋण म्हणजे पापरहित. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराच्या रूपात असतात. म्हणून मंगळवारी विशेषतः चित्रा नक्षत्र असताना श्रीपादांची आराधना करणे फार फार शुभ असते. शनी प्रदोष कालीन शिव आराधनेत व्यंकटप्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा व बापनार्य सहभागी होत असत. अप्परराज शर्मा देखील त्या दिवशी कडक व्रत करीत असत. अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनसूया महातत्वाचे ध्यान करीत असे. त्या महातपांचे फलस्वरूप म्हणूनच श्रीपादांचा अवतार झाला. वरील कारणांमुळे व्यंकटप्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा अथवा बापनार्यांकडून धन स्वीकारले ते दान होत नाही. उलट त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे, असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते. शंकर भट्टा, श्री श्रीपाद सकल देवतांचे स्वरूप आहेत. सर्व देवतांच्या अतीत असणारे ते महान तत्व आहेत. त्यांना ज्यांनी पाहिले, स्पर्श केला आणि त्यांच्याशी संभाषण केले ते खरोखरच भाग्यवान आहेत. सुबैया श्रेष्ठी पुढे सांगू लागले, श्रीपादांनी अशा विलक्षण पद्धतीने आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिठिकापुरा दावानला सारखी पसरली. श्रीपाद 3 वर्षाचे बालक होते. अप्परराजूंच्या नेत्रातून अश्रूंच्या संततधारा वाहू लागल्या. महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती. अप्परराजू शर्मांच्या घरी व्यंकटप्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापनारी आले. श्रीपाद म्हणाले की पित्याला कर्जमुक्त करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. मलाही श्री राज शर्मांच्या घरी आमंत्रित करण्यात आले. मी त्या सर्व उपस्थितीत वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्री राज शर्माचे ऋण पूर्ण फिटले असे जाहीर केले. राज शर्मा त्यावर सहमत झाले नाहीत. कोणीतरी संन्यासी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला. त्यामुळे माझे कर्ज कसे फिटेल असे अप्परराज शर्मांनी विचारले. तेव्हा चित्तवेधक चर्चा झाली. श्री बापनार्यांनी श्रीपादांना विचारले, ते जटाधारी संन्यासी कोण होते हे तुला माहीत आहे का? यावर श्रीपाद म्हणाले, त्या संन्याशाबद्दलच नाही तर सगळ्या संन्याशांबद्दल मी जाणतो. श्रीपाद स्वामींचे स्वरूप. तू 3 वर्षाचा बालक आहेस, परंतु मोठ्या माणसासारखा बोलत आहेस. तू सर्वज्ञ आहेस काय? यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षांचा आहे असे सर्वांना वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो, महाप्रलयानंतर सुद्धा मी राहणार आहे.
नवीन सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी सुद्धा मी असेन. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊ शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो. यावर बापनार्य म्हणाले, श्रीपादा, लहान मुलाने आपण चंद्रमंडळात आहोत अशी केवळ कल्पना केल्याने तो प्रत्यक्षात चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असायला हवा. सर्वज्ञत्व, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तित्व हे केवळ जगन्यज्ञांचे गुण आहेत. यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र व सर्व काळात स्थिर असणारे आदितत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार, त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार माझे अस्तित्व व्यक्त होते. मी स्वतःला व्यक्त केले नाही म्हणून मी एखाद्या विशिष्ट ठिकाणी अस्तित्वात नाही असे होत नाही. मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुम्हाला दिली तर त्या कोशात मी असल्याची तुम्हाला जाणीव होते. तथापि मी तुम्हाला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तेथे नाही असा मात्र होत नाही. मी सर्व काल व स्थलव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणांशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली. मी सर्व शक्तिमान आहे. यात आश्चर्य करण्यासारखे काय आहे? यावर अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा, बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस. तू पुन्हा पुन्हा मी दत्त प्रभू असे म्हणतोस. नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईन असे म्हणतोस. लोक तर कावळ्यांप्रमाणे आहेत. ते तुझ्या कृतींना नाटकीपणा, वेडगळपणा, कावेबाजपणाच्या युक्त्या असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण आपल्या विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे. या पलीकडे जाऊन आम्ही देवाचा अंश असलेले अवतारी आहोत, दिव्य व्यक्तित्वे आहोत असे म्हणणे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असे समजले जाईल. यावर श्रीपाद म्हणाले, पिताजी, आपण सांगता ते मी नाकारीत नाही, परंतु खरे मी सांगितलेच पाहिजे ना. माझ्या दुधाच्या कर्जाचा विषय पुढे आला तेव्हा माझी करमणूक झाल्यासारखे वाटले. पंचभूतांकडून साक्ष देण्यात आली तेव्हा मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का? नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य दुसरे कोणी होईल का? सत्य देश कालाबाधित असते. आपल्या पिठिकापुरम मधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्याप्रमाणे मी सुद्धा सर्वज्ञ, सर्व शक्तित्व, सर्वात्मत्व असलेला दत्त आहे. हे तत्व मी सारखे पदोपदी तुमच्या अनुभूतीस आणून देत आहे. युगामागून युगे जाऊ शकतात. अनेक जगत उत्पत्ती, स्थिती, लय प्रक्रियेतून जाऊ शकतात, परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त असू शकत नाही हे कसे? यावर बापनार्य म्हणाले, श्रीपादा, जटाधारी निघून गेल्यावर सुबैयाकडे असलेल्या 31 तांब्याच्या भांड्यापैकी एकच उरले. तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, प्रत्येक घटना व काळाच्या व कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने घडत असते. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुलंघनीय नियम आहे. हे सुभैया श्रेष्ठी पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते. जंगलामध्ये दत्त दर्शन घेण्यास लोक क्वचित येत असत. त्यांच्यातील स्त्री वासनेने उन्मत्त वळण घेतले. स्त्री लोपू असणारा हा पुजारी प्राचीन कालापासून त्याच्या पूर्वजांच्या पूजेतील मोठ्या तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. त्याने मूर्ती विकून आलेले धन आपल्या रखेलीस दिले. लोकांना श्री दत्त मूर्ती चोरीस गेल्याचे त्याने सांगितले. जटाधारी बनून येथे आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला एक सोनार होता. त्याने पूर्वजन्मीच्या धनाच्या आशेने त्या दत्त मूर्तीस वितळविले होते. या जन्मी तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्षे केल्याच्या पुण्याईने त्या पुजाऱ्यास या जन्मात श्रीमंत अशा श्रेष्ठीकुलात जन्म मिळाला. पूर्वीच्या जन्मी जी दत्तमूर्ती वितळवली होती तिची 32 तांब्याची भांडी बनवून विक्रय केला होता. तो सोनार नृसिंह देवाची आराधना करीत असे. नृसिंह देवाच्या मूर्तीसमोर ती तांब्याची भांडी घडविली होती. म्हणून देवाच्या संकल्पाने नृसिंहांच्या 32 अवतारांच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यांमध्ये प्रवेश केला. या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने आराधना केली. त्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन स्वप्नदर्शन दिले आणि पिठिकापुरमला येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्यांचा स्वीकार करण्यास सांगितले होते. तसेच 10 वराह श्रेष्ठींना देऊन मला
बंध विमुक्त कर असे सांगितले होते. तो तसे करून धन्य झाला. त्याची आर्थिक समस्या अकल्पनीयपणे दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता. त्याच्या धनकोंचा त्रास चुकविण्यासाठी तो जटाधारी संन्याशाच्या वेशात फिरत होता. त्यामुळे मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे हे स्पष्ट झाले असेलच. सुब्बय्या श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने 10 वराह वसूल करून घेणार होते. त्यांना 10 वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली, परंतु याच्या बदल्यात पूर्व आयुष्याचे मिळविलेले सर्व पुण्यफल मी काढून घेतले. अहो सुब्बय्या श्रेष्ठी, चिंतामणीबरोबर तुम्ही केलेले सर्व शृंगाचाळे, अशिष्ट असभ्य वर्तन मला माहीत आहेत. तुमची कथा मानवी इतिहासात हास्यास्पद होईल. तुम्ही टोपली घेऊन माझ्यासारख्या लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवाल. तुमच्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या आई वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तुमच्यापेक्षा जास्त मला वाण्याचे हिशोब समजतात. भात शिजवण्यापुरते आणि दोडक्याचे वरण करण्यापुरतेच तुमचे पैसे पुरणारे होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे पुरेसे होते. तुम्हाला अन्नान्न दशा आली म्हणजे तुमच्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुम्हाला पाणी, भात व दोडक्याचे वरण हे प्राप्त होतील. ते तुम्ही खाऊन इतरांना खाऊ घालण्या इतपत मिळतील, असे श्रीपाद प्रभू कठोरतेने म्हणाले. श्रीपादांचे मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांप्रमाणे दिसत होते. ते पुन्हा म्हणाले, अहो सुब्बय्या श्रेष्ठी, आज रात्री तुमच्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तुमचा अंतकाळ जवळ आल्याचे तुम्हाला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठविलेला तो निरोप आहे. पण मी तुमच्यावर अनुग्रह करीत आहे. तुम्ही स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला स्वहस्ते खाऊ घाला. त्या म्हशीची ती एकच इच्छा आहे. ते अन्न खाल्ल्यावर तुमच्याऐवजी ती म्हैस मरून जाईल. त्या क्षणापासून तुम्हाला वारंवार पूर्वसूचना मिळून तुम्ही खूप गरीब होत जाल. तुम्ही झोळी घेऊन माझ्या सूचनांचे पालन करा. त्यानंतर तुमची अन्नान्न दशा झाल्यावर या तांब्याच्या भांड्याचा तुम्हाला उपयोग होईल. मी तुमच्यावर दया दाखवितो, असे कडक आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले. त्यावेळी व्यंकटप्पया श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही घाबरलात का? मी नृसिंहमूर्तीच आहे, याबद्दल शंका घेऊ नये. माझे श्रीपाद व श्रीवल्लभ असे रूप आहे. वैश्य जातीला मी शाप देईन असा तुम्ही विचार करीत आहात. तुम्हाला भीती वाटते का? माझी बहीण वासवी मातेने तिच्या वैश्य कुलातील लोकांना कमी सौंदर्य असण्याचा शाप दिला होता. त्याप्रमाणे सर्व वैश्य निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय? घाबरू नका. देवाला जात व कुळाचा भेद नसतो. तसेच भक्तांना सुद्धा जाती कुल भेद नाही. आर्य वैश्यांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे. बापनार्य पूर्वयुगीचे लाभाद महर्षीच नाहीत का? मी तुम्हाला एक वर देत आहे. वैश्यांमध्ये लाभाद महर्षी गोत्र नष्ट झाले तरी बापनार्यांच्या वंशजांना कलियुगाच्या अंतापर्यंत मी वंश राहण्याचा आशीर्वाद देत आहे. तुम्हाला वेगळ्या प्रकारची झोळी देत आहे. ती झोळी दत्त मिठाईने भरलेली आहे. तुम्ही मुक्तपणे दिली तरी मिठाईचा साठा कमी होणार नाही. ती चर्मचक्षूंनी दिसणार नाही. नृसिंहाच्या 32 अवतारातील सर्व लक्षणे माझ्या ठाई विराजमान असून माझा 33वा अवतार आहे. म्हणून बापनार्यांची 33वी पिढी, तुमची 33वी पिढी व श्री वत्सवाई नरसिंहांची 33वी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी बापनार्यांच्या घरी माझ्या पादुकांची स्थापना होईल. वत्सवाई, मल्लादी व श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी परिवारांना हे माझे आश्वासन आहे. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्र्यांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील. वेद, पुराणे, उपनिषदे इत्यादी सर्व अदृश्य रूपात व अदृश्य श्वान होऊन त्यांचे सदैव रक्षण करतील. आज जो वर मी दिलेला आहे त्याहून कोणत्याही अन्य प्रकाराने माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होणार नाही. मी नेहमी सत्यवचनबद्ध आहे. आमचे घर अनेक जणांच्या हाती जाऊन शेवटी तुमच्या वंशजांच्या हातात येईल. त्याला दत्त निलय म्हणतील. या घराच्या समोरील जागेत उभा राहून मी अवधूत रूपात सुमती मातेकडे भवती भिक्षाम देही असे म्हणून भिक्षा मागितली व दर्शन दिले. त्याच जागेवर माझा भाऊ पुढील जन्मात भिक्षा घेईल, जो त्या जन्मात श्रीधर नावाने दत्त अंशावतारात म्हणून ख्यात होईल. तो प्रथम
6/7/1963 शनिवारी, दुसऱ्यांदा 11/9/1970 शुक्रवारी आणि तिसऱ्यांदा 4/8/1971 बुधवारी सूक्ष्म रूपांमध्ये श्वान होऊन भिक्षा घेईल. काही कालांतराने बापनाऱ्यांच्या वंशातल्या 33व्या पिढीतील एक मनुष्य तुमच्या वंशजांच्या घरात म्हणजेच या दत्तनिलयमध्ये अन्न घेईल. हे माझे वचन आहे आणि वचन पाळण्यात मी काटेकोर आहे. इतक्यात व्यंकटप्पया श्रेष्ठींनी श्रीपादांना कवेत घेतले. त्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. बापनाऱ्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. सुमती माता हे सर्व स्वप्न आहे की वैष्णवी माया, अशा संदेहात पडली. अप्परराज शर्मांचे मन स्तंभित झाले. श्रीपादांचे दोन्ही भाऊ त्यांच्याकडे भीत बघत होते. हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू, असा विचार ते करू लागले. त्या विचित्र घटनेने ते चकित झाले. माझ्या मूर्खपणाला व दुसऱ्याची चेष्टा करण्याच्या सवयीला मर्यादा नव्हती. त्यामुळे मी म्हणालो, श्रीपादा, गतिमान शक्तींनी जेव्हा मानवी स्वरूप धारण केले तेव्हा त्या कृष्ण अवतारात पत्न्या बनल्या. जर ती स्त्रियांबद्दलची आसक्ती नव्हती तर ते दुसरे काय होते? अवतारांच्या बाबतीत ती दिव्य लीला होती, पण आमच्या बाबतीत मात्र ती स्त्री आसक्ती. काय हा पक्षपात? श्रीपाद असे म्हणाले, श्रीकृष्णास 8 पत्न्या आणि 16,000 गोपिका होत्या, तरीही ते नित्य ब्रह्मचारी होते. तुम्ही विचार करता तसे ते स्त्रीलंपट नव्हते. ते मुळी शारीरिक नाते नव्हते. आत्मसंबंधाने त्या सर्व पत्न्या होत्या. धारण केलेला आत्मा पत्नी तर धारण करणारा आत्मा पती होता. यापेक्षा अधिक काय होते? देवेंद्राला मनुष्य रूप घेण्याचा शाप मिळाला तेव्हा शचीदेवी द्रौपदी म्हणून जन्माला आली. देवेंद्र 5 रूपे घेऊन 5 पांडव म्हणून जन्मास आला. 5 पती असून सुद्धा फक्त अर्जुनाबरोबर द्रौपदीने शय्यासुख घेतले. धर्म वेगळा आहे आणि धर्मातील अतिसूक्ष्म भेद पूर्णपणे वेगळे आहेत. कुंती मातेला शब्द मागे घेण्याची सवय नव्हती. द्रौपदीने फक्त अर्जुनालाच निवडले. फक्त अर्जुनानेच स्वयंवरामध्ये मत्स्यभेद केला. सत्शील स्त्री जीवनात 6 सद्गुण असले पाहिजे. तिचे लावण्य दिसावयास लक्ष्मीसारखे हवे. द्रौपदीकडे पुष्कळ लावण्य होते. तिच्यामध्ये भूमाते इतकी सहनशीलता हवी. सहदेवाला भविष्यात घडणाऱ्या सर्व घटना माहीत होत्या. कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध लढले जाणार हे त्याला माहीत होते, परंतु त्या महत् घटनेपूर्वी अनेक प्रसंग घडणार होते. त्यापैकी काही दुःखद प्रसंग देखील होते. जेव्हा जेव्हा तो त्याचा विचार करत असे तेव्हा तेव्हा त्याला तीव्र मनस्ताप होत असे. त्यामुळे द्रौपदी सहदेवाबरोबर वर्तन करताना अतिशय सोशिकपणे वागत असे. भीम खादाड होता. तो मोठ्या प्रमाणावर अन्न सेवन करीत असल्याने खूप सुस्त झाला होता. त्यामुळे स्वतःची कामे करण्याचा सुद्धा तो आळस करत असे. म्हणून भीमाशी वर्तन करताना द्रौपदी नोकराप्रमाणे वागत असे. पांडवांमध्ये धर्मराज सर्वात मोठा होता. अनेक राजकीय प्रश्न त्याच्या मनाला सतावीत असत, म्हणून द्रौपदी मंत्र्याची भूमिका घेऊन त्याला उत्तम सल्ला देत असे. नकुल हा अत्यंत तरबेज तलवार बहादर होता. तो अत्यंत वेगाने लढाई करीत असे. पावसाच्या 2 थेंबांमधून अशा हातोपटीने तो तलवार फिरवीत असे की पाऊस असून सुद्धा ती ओली होत नसे. युद्ध कलेतील तीव्र कौशल्यासाठी परिश्रमपूर्वक सराव केल्यामुळे त्याला अत्यंत भूक लागत असे. स्वादिष्ट पदार्थ तयार करून द्रौपदी त्याला वाढीत असे. ते तयार केलेले अन्न पदार्थ त्याच्या मनाला समाधान देत असत. त्याच्या युद्ध कौशल्याच्या सरावाला ते योग्य होते आणि त्याच्या मनाला त्या पाककृती समाधान देत होत्या. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या मुलाच्या आवडीनुसार त्याने न मागता खाद्यपदार्थ करून वाढते, त्याप्रमाणे द्रौपदी नकुलाबरोबर वागत असे. ती अर्जुनाला वैवाहिक सुख देऊन आनंदी ठेवत असे. रंभेपेक्षाही सरस असे रतिसुख देत असे. तिला 5 पती असूनही धर्मांचे उल्लंघन न करता तिने फक्त अर्जुनाला शय्यासुख दिले. सुबैया श्रेष्ठी, तुमच्या चिंतामणी या रखेलीने फक्त तुम्हाला शरीर सुख दिले नाही, बिल्व मंगल आणि इतर अनेकांनी तिचे शरीर उपभोगले. काळ आणि प्रारब्धाच्या कारणामुळे चिंतामणी व बिल्व मंगल तुम्हाला गुंटूर प्रदेशातील मंगलगिरीच्या पानकल नृसिंह स्वामींच्या दर्शनास गेल्यावर सामोरे येतील. तुम्ही त्यांना पिठिकापुरमला घेऊन याल. नंतर मी तुम्हाला सदाचरणाबद्दल उपदेश करीन. नंतर नरसिंहवर्माने श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद श्रीवर्मांना म्हणाले, आजोबा, आपण उद्या तुमच्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यास जाऊया. तेथील भूमाता मला कित्येक दिवसांपासून अशी आर्ततेने प्रार्थना करीत आहे की श्रीपाद प्रभू पादस्पर्शाने मला
आपण पावन करणार नाही काय? आर्तत्राण पारायण हे आपले ब्रीद आहे ना? तेव्हा वर्मा म्हणाले, अरे श्रीपादा, माझी एक छोटी विनंती आहे. पिठिकापुरम जवळ आपली जमीन आहे. तेथे एक छोटेसे गाव वसवून तेथील लोकांकडून शेती करवून घ्यावी. गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला द्यावी. जमीनदारीचे व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कर्णमपद द्यावे असा माझा विचार आहे. आपल्याकडे सध्या ऐनविल्लेचे कुलकर्णी पद नाही, होय ना? यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले, आजोबा, तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला, परंतु माझ्या जमीनदारीचा विचार केला नाही. हे मला स्वीकारार्ह नाही. तुम्ही अगोदर माझ्या वडिलांना कुलकर्णी तलाठी होण्यास सांगाल. नंतर तुम्ही म्हणाल, श्रीपादा, तू कुलकर्णी हो. यामुळे घंडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभ राजशर्मा अमुक गावचा तलाठी कुलकर्णी होता एवढेच इतिहासात शिल्लक राहील. जे कुलकर्णी पण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशोब मला आहेत. दररोज कोट्यावधी पुण्य राशींची, हिऱ्यांची व दागिन्यांची उलाढाल होते. माझ्या अवतारांचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलवून टाकायचे आहे. गावांना, शहरांना, पुण्यक्षेत्रांना सुद्धा माणसांप्रमाणे कुंडलिनी असते. सांध्र सिंधुवेद यांचे ज्ञान ज्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे. पिठिकापुरमची कुंडलिनी फक्त बापनार्य, व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि वत्सवाई यांच्या परिवारांच्या 33व्या पिढीमध्ये कंपित होऊ शकते. आत्ताच काय घाई आहे? दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा उत्तम उपयोग करून घ्यावा. सुबैया श्रेष्ठी म्हणाला, प्रिय शंकर भट्टा, श्रीपादांना पिठिकापुरमला कायम ठेवण्यासाठी श्री नरसिंह वर्मांनी वरील प्रमाणे प्रयत्न केला. श्रीपादांचे वैभव. माझ्यात अज्ञान मोठ्या प्रमाणावर भरलेले होते. श्रीपाद श्रीवल्लभांनी मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे जाहीर केले होते. त्यावेळी मी अज्ञानातून कुचेष्टेने प्रश्न केला, श्रीपादा, तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस, तर अष्टभार्या व 16 सहस्र गोपिका या अवतारात सुद्धा आहेत काय? यावर मंद हास्य करून श्रीपाद म्हणाले, माझ्या अष्टविद्या प्रकृतीस अष्टभार्या आहेत. 16 कलांनी युक्त हा माझा अवतार आहे. या माझ्या दिव्य आत्म्यातून म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराच्या माझ्या शरीर व आत्म्यातून दशदिशांमध्ये शक्तिस्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर, मन व आत्मतत्वांमधून 1000 स्पंदने प्रवर्तित होतात. या प्रकारे 16 कलांमधून एकूण 16,000 स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या सर्व 16,000 गोपिका आहेत. पूर्व अवतारात त्या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळ्या निराकार पण गतिमान व स्पंदनशील आहेत. विविध देवता स्वरूपात माझी पूजा आराधना केली तरी काही चूक नाही. ती माझीच आराधना होते. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णू स्वरूप आणि ब्रह्मा स्वरूप यांची आराधना करता येते. तसेच विविध देवतांमधील माझ्या स्वरूपांची आराधना एखादा करू शकतो. वेगवेगळ्या साधना पद्धती साधकाच्या विविध साधना अवस्था, काल, कर्म, कारण या जीवांच्या उत्क्रांतीवर प्रभाव टाकीत असतात असे त्यांनी विवरण केले. नरसिंहांची 32 रूपे. सुबैया श्रेष्ठी म्हणतात की नरसिंह वर्मा यांना नृसिंहांच्या 32 रूपांचे दर्शन त्या रात्री झाले. ती रूपे अशी: कुंडपाद नरसिंह मूर्ती, कोप नरसिंह मूर्ती, दिव्य नरसिंह मूर्ती, ब्रह्मांड नरसिंह मूर्ती, समुद्र नरसिंह मूर्ती, विश्वरूप नरसिंह मूर्ती, वीर नरसिंह मूर्ती, क्रूर नरसिंह मूर्ती, विभत्स नरसिंह मूर्ती, रौद्र नरसिंह मूर्ती, धूम्र नरसिंह मूर्ती, वन्नी नरसिंह मूर्ती, व्याघ्र नरसिंह मूर्ती, बिडाल नरसिंह मूर्ती, भीम नरसिंह मूर्ती, पाताल नरसिंह मूर्ती, आकाश नरसिंह मूर्ती, वक्र नरसिंह मूर्ती, चक्र नरसिंह मूर्ती, शंख नरसिंह मूर्ती, सत्व नरसिंह मूर्ती, अद्भुत नरसिंह मूर्ती, वेग नरसिंह मूर्ती, विदारण नरसिंह मूर्ती, योगानंद नरसिंह मूर्ती, लक्ष्मी नरसिंह मूर्ती, भद्र नरसिंह मूर्ती, राज नरसिंह मूर्ती, वल्लभ नरसिंह मूर्ती. यानंतर 30वे नरसिंह मूर्ती म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिले. 31व्या अवतारात श्री नरसिंह सरस्वती आणि 32व्या नरसिंह मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे स्वामी समर्थ यांना पाहिले. श्रीनिवासांचा वृत्तांत.
अरे बाबा, उद्याचा दिवस फार पवित्र आहे. कन्या महिना व श्रवण नक्षत्र आहे. कन्या मासामध्ये श्रवण नक्षत्रावर शुक्ल द्वादशी दिवशी सोमवारी सिद्ध योगावर श्री व्यंकटेश्वर अर्च्या रूपात प्रकट झाले. वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नाव संवत्सरांमध्ये त्यांनी कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून घेतले. श्री पद्मावती देवी मृग नक्षत्रावर जन्मली आणि श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले. त्यांचा विवाह वैशाख शुक्ल दशमी उत्तरा नक्षत्रावर झाला. श्रीनिवास प्रभू देखील भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले. पांडवांच्या वंशातील सुधन्वाला नागकन्येद्वारा झालेला पुत्र आकाश महाराज यांचा भाऊ तोंडमान आकाश राजाला पद्मावती नावाची मुलगी व वसुधानू नावाचा मुलगा होता. पद्मावतीच्या लग्नाच्या वेळी आंदण म्हणून ते राज्य आकाश राजाने श्रीनिवासांना दिले. श्रीनिवास प्रभूंनी अगस्त्य महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिले. असे सांगून सुभया श्रेष्ठी मला म्हणाले, आज तुम्ही विश्रांती घ्या. आपण रात्रभर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचे पठण करू. ज्योतिषशास्त्राप्रमाणे उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे. मी उद्या तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या अति आश्चर्यकारक लीलांचे कथन करीन. चिंतामणी आणि बिल्वमंगल यांना पिठिकापुरमला असे आणण्यात आले. श्री गुरूंनी त्यांच्यावर कशी कृपा केली. श्री प्रभूंच्या चमत्कारिक लीलांचे द्योतक असलेले चित्राडा नावाने ते गाव श्री नरसिंहवर्मांच्या शेतात कसे उभारले गेले व नावारूपास आले हे मी तुम्हाला समजावून सांगेन. भविष्य काळात घडणाऱ्या विचित्र आणि विशिष्ट गोष्टींबद्दल तसेच श्रीपादांच्या कल्की या अंतिम अवतारापूर्वीच्या लीलांबद्दल सविस्तर माहिती सुद्धा देईन. असे म्हणून ते मला शेजारील झोपडीत घेऊन गेले. खजुराच्या झाडाच्या पानांपासून बनविलेल्या 2 चट्या तेथे होत्या. उच्च जातीचे 4 कुत्रे त्या झोपडीच्या रक्षणासाठी उभे होते. श्रीपादांच्या ध्यानाने प्राप्त होणारी फळे. श्रीपादांच्या दिव्य लीला इतरांकडून होऊ शकत नाहीत. त्या खूप हृदयंगम आहेत. त्यांच्या केवळ स्मरणानेही अनेक जन्मातील संचित पापांच्या राशी भस्म होतात. अध्याय 10 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.